हॅलो चेक. तर ऑनगोईंग मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल, जिथे एका बाजूला वर्लीपाडा संघ, दुसऱ्या बाजूला रांजणोली संघ टॉस जिंकून फिल्डिंग रांजणोली संघाने चूज केली. विनीत भगत आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये येत आहेत, बॅटची कडा लागतीये कुठे ना कुठे. इथे फलंदाजाला 4 धावा मिळतील. मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला तर कुठे ना कुठे ह्यावरती विनीत देखील खुश असेल, कारण मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक नव्हता, मिसटाइम स्ट्रोक होता. कदाचित कॅच देखील होऊ शकली असती. आणि त्यामुळे जर पाहायला गेलं तर पहिलाच बॉल आणि त्यावरती आपण पाहतोय इथे दोन्ही संघांना कुठे ना कुठे मानसिक दडपण असे मात्र नसेल, कारण एका बाजूला चौकार आलाय, दुसऱ्या बाजूला मिसटाइम स्ट्रोक देखील होता. 4 धावा पाहायला मिळतील. इथे मिसटाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, मात्र चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होते. कंप्लीट सिंगल होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मिस्टेक होतीये. इथे फिल्डरने मिस्टेक केली आहे. कंप्लीट होत आहेत 2 धावा. या मिस्टेक्स, या चुका टाळणं गरजेचं आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा च्या मात्र पाहायला मिळतात. इथे जर क्विक रिफ्लेक्सेस असते, चेंडूला गॅदर केल्यावरती लगेच थ्रो केला असतं तर फक्त 1 धाव मिळू शकली असते. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, बॅटची कडा लागती, अगदी फाईन हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय, फिल्डिंग चांगली होती. कंप्लीट 2 धावा होतील. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू यावेळेस देखील ट्रॅव्हल झाला होता. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तिन्ही जर चेंडू पाहिले तर कन्व्हिन्सिंग स्ट्रोक्स मात्र पाहायला मिळाले नाहीयेत. नो डाऊट एट ऑल धावा येत आहेत, मात्र कन्व्हिन्सिंग स्ट्रोक्स पाहायला मिळाले नाहीये. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. बिनबाद 8 धावा धावफलकावरती आहेत. इथे बॅटची कडा लागतीये आणि चेंडू निघून चाललाय. थर्ड मॅनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा लक फॅक्टर ऑन आणि चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय पलटवार, चौकार. बारा धावा धावफलकावरती. पहिला चेंडू चौकार, बॅक टू बॅक 2 डबल आणि चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. 12 धावा आहेत. इथे फटका पुन्हा एकदा चांगला, फुल लेनचा बॉल आणि त्यावरती दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमा पार, कव्हरला क्लिअर करत येतोय हा चौकार. षटकाची समाप्ती होती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा आपल्याला पाहायला मिळतील. चला वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. रांजणोली टीम प्रत्येक ओव्हर नंतर टीम मॉडेल घ्यायचं नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती होती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 16 आकड्यावरती. नेक्स्ट मॅच किरवली विपक्ष भूमिलन कुंदे, हे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच भूमी 11 किरवली विपक्ष भूमी 11 कुंदे, असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही बाजूंना स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळेलच. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकतो विनीतचं महागडे षटक आपल्याला पाहायला मिळालं. नो डाऊट एट ऑल शेवटच्या चेंडूवरती एक विकेट त्यांनी कॅरी केली. मात्र 16 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात, हे देखील तितकंच खरं आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. वेळ वाचवणं गरजेचं राहील रांजणोली टीम. 7 मिनिटं होऊन गेलेत. 8वां मिनिट सुरू आहे.
इथे देखील मिस्टॅम स्ट्रोक. डीप मध्ये विनीत आपल्याला पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कंप्लीट होती एक सिंगल धाव. थ्रो देखील चांगला ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळाला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणि कंप्लीट होती एक सिंगल धाव. इथून 30च्या आतमध्ये थांबवणं गरजेचं असेल, कारण पाहायला गेलं तर वर्लीपाडा संघाकडे देखील नो डाऊट एट ऑल बॉलिंग लाईनअप चांगली आहे. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. लोअर फुल टॉस, मात्र त्यावरती झेल होती कंप्लीट. मिड विकेट रिझन मध्ये फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. दुसरा झटका बसत असताना 17 आकड्यावरती वरळीपाडा संघाला आकाश शिके संपुष्टात. आकाश बॅक टू द पवेलियन. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. वरळीपाडा विपक्ष रांजणोली अशी मॅच आपण पाहू शकतो. 17 धावा ज्या मात्र स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. न्यू बॅटर महेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती कपिल पाहायला मिळतील. इथे वाईट बॉल असेल. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. वाडिश लाईनला टार्गेट करायचं होतं आणि आपण पाहतोय इथे वाईट बॉल येईल. वाईटची एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होते. टीमची टोटल पाहून शकतो आपण 18 आकड्यावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला चेंडू होता. रिव्हर्स अटेम्प्ट तर करण्यात आला, मात्र यॉर्क हा चेंडू पाहायला मिळतो आणि त्यानंतर चेंडूला गॅदर केलं गोलंदाजाने. नॉन स्ट्रायकर एंडवरती फेकी केली. ॲक्युरेट फेकी. फलंदाज होतोय बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये लागतोय. हा मैदानाच्या आतमध्ये तिसरा मोठा धक्का. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा पूर्ण प्रकारे बॅकफुटवरती वरलीपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कमीत कमी 30 धावा तरी इथे बनवणं गरजेचं राहील. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. वी मध्ये ड्राईव्ह केलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय लॉंग ऑनला क्लिअर करत चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी येतोय. आज चौकार. ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो अगदी फुललेंचा चेंडू होता. थोडासा टप्पा पडला. आतमध्ये आला, मात्र बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळाला. ड्राईव्ह करण्यात आलं होतं आणि आपण पाहतोय लॉंग ऑनला क्लिअर करत चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. यावेळेस फटका चांगला आहे. इथे फटक्यामध्ये वजन आणि रन्स पूर्ण अर्धा डझन. 6 धावा आपल्याला पाहायला मिळतील. वाडिश लॉंग ऑनला क्लिअर करत येत आहेत. स्कोरर आम्हाला सिद्धू पाहायला मिळतील. त्यांचं देखील मी विशेष कौतुक करेल. कालच्या दिवसामध्ये देखील अप्रतिम स्कोररची भूमिका 90 मध्ये आहे. मात्र मी म्हणेल ज्याप्रमाणे तो स्कोरिंग करतोय, चांगल्या प्रकारची कामगिरी त्याची देखील पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 दिवस त्याची स्कोरिंग आपण पाहू शकतो. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे. पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो आणि त्यावरती आलेला आहे सिक्सर. आपण पाहतोय लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा येतोय सत्ता. नो बॉल कॉल केला होता आणि फिल्डिंग टीमने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे लीगल डिलिव्हरीसाठी.
नो बॉल जो मात्र पाहायला मिळेल नो आणि त्यावरती आलेला सिक्सर. 35 धावा धावफलकावरती 35. 35 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जास्त प्रमाणामध्ये या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. 10 ते 12 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पाहू शकतो. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. इथे देखील लो फुल टॉस डाऊन दी बॉल विनीत यायचा प्रयत्न करताय. धावा कॅचात दूर. चेंडू सीमा पार येतोय सिक्सर. 2 षटकांची समाप्ती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 41 धावा ज्या मात्र लागल्यात स्कोर बोर्ड वरती. बॅक टू बॅक 3 सिक्सर पाहायला मिळत आहेत. फलंदाज कपिलच्या माध्यमातून आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात 41. कपिलच्या माध्यमातून सूरजच्या माध्यमातून भूमिलन कुंदे संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला कुंदे टीम कॅप्टन आपण आले असाल तर लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. 48-48 धावा पाहायला मिळतील 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील पुल केलंय आणि ते नंतर चेंडूला गुल केलंय. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी येतोय हा सिक्सर. 50 अप. 54 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीचा तोफखाना म्हणून जय हरी क्रिकेट टीम राजनोली संघाला ओळखलं जायचं. सातत्याने पहिल्या षटकामध्ये प्रमोद म्हात्रे हे गोलंदाजी करायचे. अवघ्या 5-6 धावांचं षटक फेकायचे. त्यानंतर विनीत चांगली गोलंदाजी करायचा. मात्र या स्पर्धेमध्ये इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा षटकार येतोय. लगातार आपल्याला पाहायला मिळेल 5वा षटकार इथे लागतोय कपिलच्या माध्यमातून. चेंडू सीमा पार येतोय. हा देखील सिक्सर. नेक्स्ट मॅच मध्ये भूमी 11 कुंदे विपक्ष भूमी 11 किरवली असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. इथे आपण पाहतोय मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू डीप मध्ये लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय टीमची टोटल पुढे जाती जाऊन पोहोचली 62 वरती. आमचे सदादा देखील उपस्थित आहेत.
अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे, त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते क्रीडा स्पर्धेसाठी. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर येतोय, कॅच झाली आहे कंप्लीट. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 62 धावा आणि 63 धावेंचं टार्गेट 18 चेंडूंमध्ये इथे सेट करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल भूमी 11 किरवली विपक्ष भूमी 11 कुंदे. दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. चार ओव्हरची मॅच असेल. 4 ओव्हर हा पहिला फेरीतील नक्कीच शेवटचा सामना असेल मला वाटतंय. ओके, बोध टीम नक्कीच भूमी 11 किरवली असेल, विपक्ष नक्कीच भूमी 11 मला वाटतंय कुंदे, अशा दोन संघांमध्ये ही मॅच असेल. आणि इथं मात्र टॉस जिंकलाय. मान्यवरांना विनंती केसर का आपण स्टेजवरती साडा म्हणवायचे. टॉस जिंकलाय कुंदे संघाने. आपला निर्णय का असेल? बॉल पास. नक्कीच बॉलिंगचा निर्णय घेतलाय आणि नक्कीच समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? काय ठरवलं नाही अजून, पण कमीत कमी धावापर्यंत रोखू. धन्यवाद. नक्कीच विजयाच्या दृष्टिकोनातून आपल्याला नक्कीच शुभेच्छा असतील. जसा दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होईल तसं मी नक्कीच आमच्या कॉम्बॉक्समध्ये आपण आवाज ऐकाल तो मात्र वरवगावचा एक बुलंद आवाज प्रथमजी चव्हाण सरांना. धन्यवाद. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या बाहेर ठेवू नका मित्रांनो, बाहेर घेऊन जाऊ नका, थोडंसं सहकार्य करायचंय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला भूमी 11 कुंदे, दुसऱ्या बाजूला भूमी 11 किरवली. तो दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. भूमी 11 किरवली टीमने टॉस जिंकल्यावरती फिल्डिंग चूज केली आहे. कपिल आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती. दुसऱ्या बाजूला भावेश पाहायला मिळतात, ज्या खेळाडूने 50 कंप्लीट केली होती पहिल्या मॅच मध्ये. पहिलाच बॉल बॅटची लागते कडा आणि त्यानंतर आपण पाहतो इथे लाऊड अपील तर होत असताना पाहायला मिळतीये. यावेळेस 2 धावा कंप्लीट होत आहेत की नाही ते पाहणं महत्वाचं असेल. स्ट्रायकिंग एंड वरती रनआउट साठी आपण पाहतोय रिव्ह्यू असेल.
OUT फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. चांगलं थ्रो इथे आपल्याला पाहायला मिळालं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय विनीत भगत बॅक टू दी पवेलियन लागतोय हा पहिला मोठा धक्का. त्रेसष्ट धावेंचं टार्गेट जे मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि 63 धावा चेस करत असताना पहिल्याच बॉलवरती इथे धावाच्या स्वरूपामध्ये विकेट विनीत भगत नावाची विकेट जात असताना पाहायला मिळते. न्यू बॅटर विशाल आपल्याला पाहायला मिळतील. इथे देखील पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहू शकतो चान्स तर होता कपिल साठी रनआउटचा, मात्र चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत प्रॉपरली आणि त्यामुळे आपण पाहतो इथे एक धाव कंप्लीट होतीये. एका धावेला महत्व देणं गरजेचं असेल. टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक धाव. यावेळेस देखील स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतो. इनफिल्डला भेदले आणि त्यानंतर भावेश च्या पाठ मधून येतोय हा कडक स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पलीकडे लॉंग ऑफला क्लिअर करत हा चौकार. वाडिश लाईनला टार्गेट तर केलं होतं. गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला होता आणि इथे आपण पाहतोय टीमची टोटल 5 पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक मागच्या चेंडूवरती पाहायला मिळाला, मात्र त्यानंतर कपिल पुन्हा एकदा कमबॅक करतोय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पाहायला मिळते. मी उल्लेख केला होता प्रमोद म्हात्रे सातत्याने जे क्रिकेट टीम राजनोली संघाकडून गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करायचे, त्यासोबत एक रेग्युलर इंटरव्हलवरती विकेट घ्यायचे, त्यानंतर विनीत भगत येऊन चांगली गोलंदाजी करायचा. मात्र या मॅच मध्ये प्रमोद म्हात्रे ते मात्र गोलंदाजी नव्हते करत आणि त्यामुळे जास्त धावा झाल्या आणि फक्त जास्त धावा झाल्या नाही तर चेझिंग करत असताना आता दमछाक जे क्रिकेट टीम राजनोली संघाची देखील होत असताना पाहायला मिळते. दुसरा गडी बाद होईल आपण पाहतोय. सलामीला आलेला सुरुवातीला विनीत बाद झाला धावबाच्या स्वरूपामध्ये आणि आता भावेश कॅचच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. यावेळेस देखील बॅटची कडा डाऊन दी बॉल फिल्डर थर्डमॅनचा कॅच होती. कंप्लीट फलंदाज होतोय बाद. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 58 धावेंची गरज.
कंप्लीट होती, एक सिंगल धाव. या मॅच मध्ये आता पूर्ण प्रकारे जकडून ठेवलेले गोलंदाजांनी फलंदाजांना, कारण पूर्ण प्रकारे वारलीपाडा संघ हा फ्रंट फूटवरती पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये खातिवली संघाला पराभूत केलं, त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी आता होत असल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लोवा फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टॅम स्टोके चेंडू चाललाय लॉंग लेग रिजनमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत, बराच पल्ला गाठलाय आणि त्यानंतर चांगल्या प्रकारे इथे फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल दोन्ही पुढे जाते 8 धावा धावफलकावरती, 10 चेंडूंमध्ये 55 धावींची गरज, हे इक्वेशन पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. पूर्ण प्रकारे फ्रंट फूट वरती आपण पाहू शकतो या मॅच मध्ये वारलीपाडा संघ, यात काही शंकाच नाहीये. अजून एक चांगला बॉल असू शकला असता, मात्र इथे आपण पाहतोय वाईडिश लाईन आणि येस व्हाईट बॉल पाहायला मिळेल. 54 धाव्यांची अजूनही गरज, मात्र पंचांनी आपण पाहिलं तर व्हाईट बॉल दिलं होतं आणि फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे, चॅलेंज जो मात्र केलेला आहे. व्हाईट बॉल असा डिसिजन येत असताना पाहायला मिळतो आपल्याला. व्हाईटची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती, 9 धावा धावफलकावरती आहेत. या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे मजबूत पकड वरळीपाडा संघाने निर्माण केलेली आहे. अजून एक चांगला चेंडू आहे, डॉट बॉल इथे देखील पाहायला मिळेल. आता 9 चेंडू अजूनही शिल्लक पाहायला मिळतील, 54 धाव्यांची गरज. 9 चेंडू 54 हा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला पाहायला मिळेल, चेंडू चाललाय डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धाव्यांसाठी येतोय हा ह्यूज आणि मॅक्सिमम सिक्सर. सिक्सर पाहायला मिळतोय. सिक्सरच्या मदतीने 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 3 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार आपण पाहतोय. अजून एक चांगला स्ट्रोक आहे, इथे देखील बॉल चाललाय सीमारेषा पल्लीकडे, 6 धाव्यांसाठी पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा सिक्सर.
स्कोर झालेला आहे 22. विजयासाठी 7 चेंडूंमध्ये 41. 7 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला स्ट्रोक आहे, मात्र डाऊन द बॉल फिल्डर येतोय, फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन. आणि आता समीकरण जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. बदल्यात 6 चेंडूंमध्ये विजयासाठी अजून 41 धावांची गरज. हे इक्वेशन पाहायला मिळेल. एक्केचाळीस धावांची गरज असेल 6 चेंडूंमध्ये. हे इक्वेशन आपण पाहतोय. मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफ मध्ये कंप्लीट तोपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळतीये. 40 धावांची गरज. 5 चेंडू 40 धावा. इक्वेशन आपण पाहू शकतो. फुलटॉस बॉल होता. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू डीप मध्ये स्क्वेलेग रिझनला ट्रॅव्हल होईल. इथे कंप्लीट एक सिंगल धाव होतीये. या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता जी मात्र शिल्लक पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 सिंगल आलेले पाहायला मिळतात. 39 धावांची गरज आहे. 4 चेंडू 39. इक्वेशन आपण पाहतोय. इथे फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. लॉंग ऑनचा कॅच होती कंप्लीट. फलंदाज बाद. विकेटचं पतन. चोवीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. फक्त औपचारिकता. 3 चेंडूंचा काही शिल्लक. इथे स्ट्रोक चांगला आहे. अगदी फाईन हा स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषा पलीकडे बॅकवर्ड स्क्वेलेगला क्लिअर करत येतोय. हा सिक्सर. 2 चेंडू आणि 33 धावा. इक्वेशन पाहतोय. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग झाली त्यामध्ये कपिलने अप्रतिम कामगिरी केली. 9 चेंडू 37 धावा. त्याची विध्वंसक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. इथे देखील स्ट्रोक चांगले. पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पार येतोय. हा देखील सिक्सर. फलंदाज विवेकच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेले पाहायला मिळतात. विवेकने ज्या प्रकारे फलंदाजी केली तशी पहिल्या षटकापासून जर फलंदाजी इथे झाली असती तर मॅच मध्ये पुन्हा एकदा जर पाहिलं तर जिम फुंकण्यात आलं असतं. मात्र यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सामना झालाय अशा रीतीने फिनिश. आणि सामना जो मात्र जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रांजनोली संघ हारलाय आणि वर्लीपाडा संघ हा सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. वेल प्लेड बोथ द टीम. आणि पुढील वाटचालीसाठी जर पाहायला गेलं तर आपण रांजनोली संघाला शुभेच्छा देणार आहोत. दुसऱ्या बाजूला वर्लीपाडा संघाचं कौतुक करू ज्याप्रमाणे त्यांनी सुरुवातीला बॅटिंग आणि त्यानंतर सेकंड इनिंगमध्ये बॉलिंग केली. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल भूमी 11 किरवली विपक्ष भूमी 11 कुंदे. कुंदे टीमला विनंती असेल ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायची आहे.
सतीश